कृपया सुरेश जोशींना पुष्पगुच्छ देते. समझा मैं क्या बोला? मैं बोला नेक्स्ट ईयर यहाँ ढोल ताशा लेके हम लोग आने वाले आणि नंतर ज्या पद्धतीने सगळी सूत्र आली म्हणजे रोज आम्हाला आमचेच मेंबर विचारायचे काय झालं. या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. हा पुनर्विकास होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्याला दिरंगाई होते. हा पुनर्विकास रखडतो आणि हे हजारोने रहिवासी म्हणजे आज जे या ठिकाणी जमले हजारोने ही कुटुंब जी आहे ती अक्षरशः संकटामध्ये देशोधडीला लागल्यासारखं वाटत होतं. कारण की जो इमारत त्यांना जे घरकुल वेळेत मिळायला पाहिजे ते 2-2, 4-4, 5-5 वर्ष रखडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते, भाडेही मिळत नव्हतं, फार मोठं सगळं संकट होतं. आणि त्यामुळे या सगळ्यांचं एकत्रितपणे हा लढा जो आहे तो आम्ही गेल्या 4 महिन्यापासून चालू ठेवला. आणि या माध्यमातून गुन्हे दाखल करणं किंवा बाकी शेवटी बिल्डरच्या अडचणी बिल्डरकडे असतात, परंतु रहिवाशी जो आहे हा रहिवाशी थांबू शकत नाही. हा त्या ठिकाणी बेघर झाल्यासारखी त्याची परिस्थिती निर्माण होते. आणि त्याच्यामुळे संघर्ष आणि समन्वय या दोन्हीची तयारी ठेवून या पुनर्विकासाचा जो रखडलेले जे प्रकल्प होते जवळजवळ 8 प्रकल्प या ठिकाणी आज सुरू होतील. आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्याचीही या ठिकाणी उपस्थित आहे. या माध्यमातून पहिले भाड्याचे चेक हे या सोसायट्यांना देण्यात आलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये रितसर सगळी ॲग्रीमेंट करून पुढची देखील भाड्याचे चेक आणि प्रत्यक्ष इमारतीचं काम. शेवटी या ठिकाणी राहणारे लोक आहेत हे 2-2, 3-3 पिढ्या राहणारे लोक आहेत आणि त्यांचा पुनर्विकास आणि त्यांना लवकरात लवकर घर मिळणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून यांच्या पाठीशी यांच्याबरोबर रहिवाशांच्या राहण्याचं काम जे आहे ते आम्ही करतो आहोत. त्याच्या पाठीमागे मोठी आमची टीम आहे. परंतु अनेक अडथळे जे आहेत ते त्या बाबतीमध्ये अडथळे दूर करण्याकरता दोन्ही बाजूंना मदत करण्याचं काम आत्तापर्यंत करतो आहोत. आणि हे काम जे आहे ते आता आज सुरू झालं आहे आणि मला विश्वास आहे की हे पुढे अखंडितपणे चालू राहील. आणि हा एक चांगला उरलेले जे रखडलेले प्रकल्प आहेत त्यांना देखील एक मोठा रोडमॅप असेल की त्यांनी देखील अशा पद्धतीने समन्वयामधनं देखील काम करावं. संघर्ष तर करायलाच लागतो. सुरुवातीला आम्ही संघर्ष केला, अनेक गुन्हे दाखल केले, पोलिसांच्या बरोबर आम्ही बैठका घेतल्या आणि त्या माध्यमातून हे आज आपल्याला सुरुवात झालेली बघायला मिळते. त्याच्यामुळे मी जे म्हटलं की संघर्षातून समन्वय साधून आणि समन्वयामधनं आज हे काम जे आहे ते आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळतं. मला विश्वास आहे की लवकरात लवकर ज्यांना आपली घरकुलं मिळतील आणि ही सगळी जी संकटग्रस्त मंडळी आहे ती सुखाने त्या ठिकाणी जाते. जो आज हम लोग यहाँ पे इकट्ठा हो गए हैं, सर भाई कोई पॉलिटिकल नहीं है तो नहीं बोल पा रहा हूँ. देखिए हम लोगों ने जोशी कंपनी जब लिया था तो हमें क्लीन मिला था और जब हम लोग चलाना शुरू किए स्टार्टिंग में हमने रेंट भी दिया, पैसा भी दिया, काम भी शुरू किया. ऑलरेडी कंपनी 14-15 करोड़ खड्डे में थी. उस समय शायद आमदार साहब को मालूम नहीं होगा कि ये सब परिस्थिति थी. जब हमने चालू किया तो हमारे ऊपर प्रॉब्लम आना शुरू हुआ, हमारे ऊपर FIR भी हुआ. लेकिन माननीय आमदार साहब का बहुत बड़ा योगदान है कि हम लोग को यहाँ पे खड़ा किए और हम लोग काम करने लायक छोड़े. अभी हमारा एक ही रिक्वेस्ट है कि हमको साथ दो, हम आपका घर बना के दे देंगे. जो सोसाइटी कौस्तुभ जी, लिमय जी, जीतू जी हमको दिए हैं, जिसमें पूरा माल बिक चुका है,
मुझे जेब से ही लगा के काम करना है। 2-3 सोसाइटी है जो हमारे विरुद्ध में है, शायद वो आ जाएगी तो हमारे जेब से नहीं जाएगा, लेवल पे हम लोग काम करेंगे। तो मेरा एक ही रिक्वेस्ट है कि आप लोग साथ दो, घर बना के देने की जिम्मेदारी हमारी है। 1.5 साल में जो सोसाइटी चालू है कोशिश करेंगे वो पूरा करके देंगे। और रेंट की बात है, रेंट हम लोग जो पिछला रह गया है उसको आगे पीछे करा के हम लोग रेंट भी देंगे, पर आप लोग का सहयोग चाहिए, सर का सहयोग चाहिए। सर सहयोग करेंगे तो जल्दी से जल्दी काम पूरा करेंगे। लास्ट हमने रेंट दिया था दिसंबर में, 3 महीने दिसंबर में, नवंबर या दिसंबर में दिया। अब अभी हम एक रेंट दे रहे हैं, सेकेंड हम सप्लीमेंट